नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे होय आयुर्वेद साक्षरवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मंडळी, आपण सौंदर्याच्या बाबतीत खूप जागृत असतो ना. म्हणजे आपली त्वचा नितळ, सुंदर आणि चकाकदार असली पाहिजे. त्याला एक कांती असली पाहिजे, लस्टर असलं पाहिजे. आपले केस चांगले चकाकी असणारे, कांतीयुक्त आणि लांबसडक असले पाहिजेत किंवा दाट असले पाहिजेत, असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. आणि पांढरे होऊ नये असं पण वाटतं. हे सगळे जे सौंदर्याचे पॅरामीटर्स आहेत, केस आहे, त्वचा आहे, डोळे आहे, नाक आहे, हे सगळं जिथल्या तिथे असलं तर प्रत्येकालाच बरं वाटत असतं आणि त्याला एक वेगळा कॉन्फिडन्स पण येत असतो त्यामुळं. मग अशा वेळेस जर हे केस गळायला लागले, त्वचा लवकर झुरायला लागली, तर कुणालाच ते व्यवस्थित योग्य वाटत नाही. मध्येच आता एक लेख आला होता. त्याच्यामध्ये जे सेलिब्रिटीज आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत, ते आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी बरीच इंजेक्शन्स घेत असतात. त्वचेमध्ये, मसल्समध्ये इंजेक्शन्स घेत असतात. नंतर IV इंजेक्शन्स घेत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची त्वचा तजेलदार राहते आणि त्या तरुण पण जास्त काळ दिसायला लागतात. परंतु याचा वाईट परिणाम त्यांच्या किडनीवर व्हायला लागला आहे. बऱ्याच जणांच्या किडनी पार्शियली किंवा कम्प्लिटली फेल होताना दिसतात आणि ते डायलिसिसवर गेलेत. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आपल्या शरीराला घातक आहे, परंतु सौंदर्यासाठी पोषक आहे, ती वापरली तर काय त्याला अर्थ आहे का बघा बरं? मग अशा गोष्टी वापरून उपयोग काय? जर तुमचं सौंदर्य वाढत असेल, परंतु आतले अवयव खराब होत असतील, जे तुम्हाला जीवन देतात, तुमच्या जीवनाच्या लॉंगिव्हिटीसाठी गरजेचे आहेत, मग असं का करावं? अशी इंजेक्शन्स घ्यावीत का? आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा सांगितली आहे ना, ती करा. तुम्ही खरंच त्या गोष्टीमुळे जास्तीत जास्त काळ तरुण राहू शकता. आता आपण पाहूया तुमच्या सौंदर्यामध्ये भाग घेणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस. तर हे केस गळतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांचे केस गळतात. त्याला बरीच कारणं असतात. त्या कारणापर्यंत आपण गेलेलो पण आहोत. केस का गळतात याबद्दल मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे. परंतु हे केस गळण्याचं महत्त्वाचं एक कारण आज आपण बघणार आहोत. ते कारण म्हणजे तुमच्या केसामध्ये होणारा कोंडा. तर हा कोंडा अतिशय प्रचंड प्रमाणात काही जणांमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे केसामध्ये थोडं खरडलं तर तो कोंडा बाहेर येताना दिसतो आणि त्वचेच्या म्हणजे केसामध्ये सुद्धा हा कोंडा अडकलेला दिसतो. तर हा कोंडा आपल्याला वाटतं की हा बाहेरून कुठून तरी आलेला आहे, ही घाण निर्माण झालेली आहे किंवा चिकटलेली आहे आणि धोड आला का ते हेड अँड शोल्डर वगैरे ते जाहिराती लागतात. धोड आला की तो धुतला जातो, परंतु 2-3 दिवसांनी परत उगवतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये एखादं गवत आपण कापून टाकलं की पावसाळ्यामध्ये परत येतं, तशीच काहीशी अवस्था होते. मग अशा परिस्थितीमध्ये हा कोंडा घालवायचा कसा? तर पहिली एक त्याच्यात मग मागची एक छोटीशी पॅथॉलॉजी समजून घेऊ. तर आपल्या त्वचेचं स्केलिंग जास्त व्हायला लागलं. म्हणजे आपल्या त्वचेला 7 स्तर असतात आणि हे 7 स्तर, वरचा स्तर जो असतो तो केराटिनोसाइटचा, तो हळूहळू फ्लश होत असतो आणि तिथे नवीन स्तर येत असतो. आणि ह्या प्रोसिजरला एक ठराविक काळ लागत असतो आणि काही ठिकाणी ही प्रोसेस भराभर होत असते. त्याच्यामुळे स्केलिंग लवकर होतं आणि हीच प्रोसेस डोक्यामध्ये फार वेगाने होत असते. त्यामुळे कोंडा जास्त लवकर होताना दिसतो. मग अशा वेळेस त्या स्काल्पमध्ये कोरडेपणा जास्त असतो आणि कोरडेपणा जास्त झाल्यामुळे तिथलं स्केलिंग पण लवकर व्हायला लागतं आणि कोंडा जास्तीत जास्त लवकर निर्माण व्हायला लागतो आणि कोंडा जास्त निर्माण झाला की केस लवकर गळायला लागतात, प्रचंड प्रमाणात गळायला लागतात. मग ह्या कोंड्यावर काही उपाय आपण करू शकतो का आयुर्वेदिक, ते थोडक्यात आज पाहूयात आपण. तर त्याच्यासाठीचा एक पहिला उपाय म्हणजे एक पातेलं घ्या. त्याच्यामध्ये एक उंजळ खसखस घ्या. त्या खसखसीमध्ये ताक साधारण 1 ते 1.5 पेला व्यवस्थित घुसळलेलं ताक घाला आणि ते मिश्रण 1 ते 1.5 तास भिजू द्या. नंतर त्याची पेस्ट करा आणि ती पेस्ट तुमच्या डोक्याच्या स्काल्पला व्यवस्थित लेप स्वरूपात लावा आणि तो लेप डोक्यावर साधारण 1.5 ते 2 तास ठेवा आणि तो लेप नंतर काढून व्यवस्थित डोकं धुवा. त्याच्यामुळे तुमच्या स्काल्पवर त्याचा चांगला परिणाम व्हायला लागेल. जी स्काल्पची जी प्रवृत्ती आहे स्केलिंगची आणि कोंड्याची, ती हळूहळू कमी व्हायला लागेल. असं आठवड्यातून 1 दिवस तरी करा, जेणेकरून तुमच्या स्काल्पवरचा कोंडा कमी होईल आणि केस गळण्याचं प्रमाण पण कमी होईल. आता दुसरा उपाय सांगतो. एक पातेलं घ्यायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणेच ओंजळभर खसखस घ्यायची. त्याच्यामध्ये लिंबाचं म्हणजे आपण जे लिंबू खातो ते लिंबू, त्याचं कॉन्सन्ट्रेटेड पाणी घालायचं, ते भिजवायचं आणि त्याची परत पेस्ट करायची आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच डोक्याला त्याचा लेप करायचा. असं केल्याने सुद्धा तुमच्या डोक्यातला कोंडा खूप छान कमी होताना दिसेल. तिसऱ्या उपायामध्ये आपण डोक्याच्या स्काल्पला आपण एरंड तेलाचं जर ॲप्लिकेशन केलं तरी फार छान फरक पडतो. एरंड तेल मुळातच स्निग्ध आणि कफवाताला कमी करणार आहे आणि त्वचेवर पण त्याचा फार छान उपयोग होतो. हेच एरंडेल तेल कोंड्यासाठी, याच एरंडेल तेलाचा मसाज रात्री झोपण्यापूर्वी जर आपण स्काल्पला मसाज स्वरूपात केलं, त्याचं ॲप्लिकेशन केलं, तर तुमच्या डोक्यावरचा कोंडा
फार छान कमी होईल. हे महत्त्वाचे 3 उपाय तुमच्या डोक्यावरचा कोंडा कमी करण्यासाठी मी सांगितले. हे करून बघा, खूप छान फायदा होईल. हे ग्रंथोक्त उपाय आहेत. हे जर केले तर कोंडा फार छान कमी होतो आणि केस गळणं पण छान कमी होतं. हे करून पहा आणि त्याचा उपयोग करून घ्या. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.